महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अर्थात महाबीज तर्फे पैलपाडा येथील महाबीज उत्कृष्टता केंद्रात 3 दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते। या शिवार फेरीचे उद्घाटन महाबीजचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते करण्यात आले। दरम्यान महाबीज महाजैविक खतांचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख आणि डॉक्टर रणजित सपकाळ उपस्थित होते। शिवार फेरीच्या उद्घाटनाप्रसंगी अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील भागधारक, बीजोत्पादक शेतकरी तसंच महाबीज विक्रेत्यांची उपस्थिती होती। उपस्थितांनी महाबीज संशोधित विविध वाणांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली। दरम्यान उपस्थित बीजोत्पादक आणि महाबीज विक्रेत्यांचा तसंच महाबीजचे ज्येष्ठ भागधारक आणि उत्कृष्ट बीजोत्पादक प्रकाश काकड यांचा महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक कुंभेजकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या शिवार फेरीत महाबीज उत्कृष्टता केंद्र पैलपाडा येथील प्रक्षेत्रावर सोयाबीन पिकाचे 41 वाण, संकरित भेंडी पिकाचे 24 वाण, संकरित बाजरा पिकाचे 15 वाण, संकरित मका पिकाचे 22 वाण, तृणधान्य पिकाचे 7 वाण, संकरित ज्वारीचे 9 वाण आणि चारा ज्वारीच्या 12 वाणांचं प्रात्यक्षिक लावण्यात आलं आहे। यामध्ये प्रामुख्याने महाबीजद्वारे संशोधित केलेल्या विविध पीक आणि वाणांचा समावेश असून तुलनात्मकदृष्ट्या विविध खासगी कंपन्यांच्या प्रचलित वाणांचा सुद्धा समावेश आहे। महाबीज संशोधित वाणांची विस्तृत माहिती देऊन जमिनीत उपलब्ध असलेल्या विविध घटकांकरता महाबीज महाजैविक खतांचा कसा उपयोग होतो याबाबतही महाबीजचे महाव्यवस्थापक डॉक्टर प्रफुल्ल लहाने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। एकाच ठिकाणी आज 41 सोयाबीनचे वाण या प्रक्षेत्रावर शेतकरी बांधवांना पाहायला मिळत आहेत आणि त्यातूनच त्यांना कोणचं वाण म्हणजे अर्ली आहे, कोणतं मीडियम आहे, कोणतं लॉंग ड्युरेशन आहे, केसाळ शेंगा असणारं, चोपड्या शेंगा असणारं, उंच वाढणारं, बुटकं राहणारं असं वेगवेगळ्या प्रकारचे जे वाण आहे आणि कोणत्या हवामानामध्ये कोणत्या वाणाचा परफॉर्मन्स चांगला राहील हे शेतकरी बांधवांना इथं स्वतः त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे आणि यातूनच त्यांना येणाऱ्या हंगामात, येणाऱ्या खरीप हंगामात किंवा पुढेही त्यांना हे जे वाण आहेत त्यांना त्यांच्या जमिनीला सूट होणारं वाण निवडण्यास मदत होईल। 3 दिवसीय महाबीज शिवार फेरीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील महाबीज भागधारकांचा, बीजोत्पादकांचा, शेतकऱ्यांचा आणि महाबीज विक्रेत्यांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला। बदलत्या हवामान आणि वातावरणात महाबीज संशोधित वाण भरपूर उत्पादन देत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पसंतीस खरे उतरल्याचे अनुभव शेतकऱ्यांनी विशद केले। मला महाबीजची माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्यावर मी कमेंट केलं बा हे मिळतं कुठं। मग मला त्या कमेंटमध्ये आदरणीय मॅडमचा नंबर दिला गेला आणि मी त्यांना फोन करून नंतर मी तो ट्रायकोडर्मा आणला, शेतामध्ये तो ड्रिपद्वारे अप्लाय केला। रात्रभर मी भिजू घातला तो ट्रायकोडर्मा, सकाळी अप्लाय करून दिला ड्रिपद्वारे। पण मग एक हे मला त्याचे रिझल्ट बघायला मी त्याच्यावरच विश्वास ठेवला 15 दिवस। मी बाकी कशाचं काही केलं नाही आणि आजपर्यंत माझ्या प्लॉटला मी फक्त त्या ट्रायकोडर्मा आणि आपलं जे NPK बॅक्टेरिया आहे याच्यावरतीच माझा प्लॉट आहे। जे जैविक औषध आहे यांचे आम्ही प्रयोग केलेला आहे शेतामध्ये। याच्यामुळे आमचं काय झालं म्हणजे आम्ही बीज प्रक्रिया जी कपाशीची बीज प्रक्रिया आहे ही पण अझोटोबॅक्टर PSB आणि KMB महाबीजची याची केली, तर याच्यामुळे आमचं काय फायदा झाला की जे उगवणारं पीक एकदम व्यवस्थित पद्धतीने उगवलं। म्हणजे चांगलं, जसं की आपण लहान बाळाला जसा डोस देतो की पुढे त्याला रोगराई होऊ नये, तशाच पद्धतीचा हा एक डोस सारखाच आहे पिकासाठी। काय याच्यामुळे पुढे चालून त्या पिकाला रोगराई झाली नाही पाहिजे किंवा ते पीक व्यवस्थित पद्धतीने उगवलं पाहिजे, यासाठी ते अतिशय उपयुक्त आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची शिवार फेरी नुकतीच पार पडल्यानंतर लगेचच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने शेतकऱ्यांसाठी शिवार फेरी आयोजित केल्याने अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावून महाबीजच्या विविध वाणांची माहिती जाणून घेतली।